नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित कवडसा ही कादंबरी. आज या कादंबरीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, आपण काल ऐकलत मंजुश्री आणि राधा अर्थात तिची आई दोघींच्यामध्ये श्रीधरविषयी बोलणं झालं आणि आता तिच्या आईने थोडी माघार घेतली. नाजूक हातानं ही केस हाताळायचं ठरवलं आणि त्यासाठी तिने मंजुश्रीच्या वडिलांशी बोलायचं ठरवलं आणि तिने विषय काढला. अहो, मला तुमच्याशी अत्यंत नाजूक विषयावर बोलायचं आहे. हे बघ, माझ्याकडे आता माझा महत्त्वाचा क्लायंट येणार आहे. त्याहीपेक्षा माझा क्लायंट महत्त्वाचा आहे. आताच बोललं पाहिजे का? नाही तर केस हाताबाहेर जाईल. बापरे, म्हणजे भलती गुंतागुंतीची केस दिसतीये. बोल, कोणाची आहे केस? मंजूची. मंजू. स्वतःच्या पायात जेव्हा काटा मोडतो ना, तेव्हाच त्याच्या वेदना कळतात. कितीतरी अवघड गुंतागुंतीच्या केसेस ॲडव्होकेट चक्रधरांनी सोडवल्या होत्या, हाताळल्या होत्या, जिंकल्या होत्या, हरल्या सुद्धा होत्या. पण पायात काटा मोडल्याच्या वेदना त्यांनी अनुभवल्या नव्हत्या किंवा सुखात ते हरवून गेलेले नव्हते. अहो, कुणा एका श्रीधर नावाच्या माणसाच्या जाहिरातीनं ती पागल झाली आहे, स्वतःला हरवून गेली आहे ती. राधानं त्यांच्या कानावर घातलं. हे बघ, हे वयच असं असतं. उलट तिने आपलं काम सोपं नाही का वाढवलंय तिने. त्या श्रीधर नावाच्या वेड्याला संसार करण्यासाठी बायको नकोय, समाजसेवा करणारी बायको हवी आहे. अगं, समाजसेवा करायचं फॅड आहे. अनेक जण असतात आरंभशूर, लग्न झालं की जातात विसरून. आकाशाला गवसणी घालणारे तरुण लग्न झालं की चार भिंतीत संसारात एवढे रुततात की त्यांना बाहेर दरवाजातून डोकावणं शक्य नाही होत. पण हा वेडा त्यातला दिसत नाही आहे. हा जन्मजात ठार वेडा आहे. काहीही करून तिच्या डोक्यातनं त्याला काढून टाकला पाहिजे, नाही तर ही वेडी होईल. मी बोलतो तिच्याशी. उपयोग होणार नाही. मी बोलून पाहिलंय. मुली भावनाप्रधान असतात. तिने भावनेत ऐकलं नाही आणि शब्दानं शब्द वाढला तर मुलीला कायमची गमावून बसू आपण. याचा अर्थ विरोधी पक्षच फोडायचा. कसं बोलला? तुम्ही त्या मुलाला जाऊन भेटा, त्याला परावृत्त करा. ठीक आहे, त्याचा पत्ता आणि नंबर. तोही आता गोड बोलून तिच्याकडून काढून घ्यायला लागणार आहे. राधाने नंबर पत्ता काढला. ॲडव्होकेट चक्रधर श्रीधरला भेटण्यासाठी गेले. नमस्कार. ॲडव्होकेट चक्रधरांनी त्या नमस्काराचा स्वीकार नाही केला. म्हणाले, मी ॲडव्होकेट चक्रधर गलांडे, मंजुश्रीचा वडील. अरे, या ना, या, बसा. श्रीधर शक्य तितका नम्र झाला होता. बसायला नाही आलेलो मी. श्रीधरने चक्रधरांच्या बोलण्यावरनं ओळखलं, हा माणूस वाकड्या चिरण्यासाठी आलाय. काही हरकत नाही, आपण उभ्यानंही बोलू शकता. मी चक्रधर गलांडे, निष्णात कायदे पंडित आहे मी. माझं नाव ऐकून माहिती असेल तुला. श्रीधरला बोलण्याची आवश्यकता भासली नाही. भले भले माझ्यासमोर कापतात, घाबरतात मला. मी अजून तरी आपल्याला घाबरलेलो नाही आहे, कारण माझा खरा अवतार अजून प्रकट नाही झाला. मग तुमचा खरा खुरा अवतार प्रकट करावा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आपण माझी विनंती मान्य करावी अशी विनंती मी आपल्याला सहविनय करतोय. मंजुश्री माझी एकुलती एक मुलगी आहे. सहज तुझ्यासारख्याला विकत घेऊ शकेन अशी परिस्थिती आहे माझी. या वाक्याने श्रीधरच्या डोक्याची शीर ताडकन फुगली, पण त्यांनी संयमाने ओठ बंद ठेवले. हे बघ, मला जावई म्हणून साहेब हवाय. कारखानदार, वकील, डॉक्टर असा मुलगा हवाय मला जावई म्हणून. ॲडव्होकेट चक्रधर प्रत्येक वाक्यावर, शब्दावर जोर देऊन बोलत होते. समाजसेवा. अरे, हे काय क्वालिफिकेशन झालं का? समाजसेवा केल्याने पैसा मिळतो का? हे बघा महाशय, कारखानदार, तुमच्यासारखे वकील किंवा डॉक्टर जशा नोटा छापतात ना, अगदी तसेच समाजविघातक काम करणारे
तस्कर, अतिरेकी नोटा छापतात. तुमच्या यादीत ती नावं नाही आहेत. अरे वेळ आली तर मी तशाही तरुणाला पसंत करीन. पण समाजसेवा करणाऱ्याला माझी मंजुश्री देणार नाही. समजलं? पहिल्यांदा आणि शेवटची पायरी चढलोय मी. नाद सोडायचा. नाही तर मला तुझ्या नादी नागावं लागेल. समजलं? एवढं बोलून चक्रधर निघाले. थांबा थांबा ॲडव्होकेट चक्रधर थांबा. मी तुमचं ऐकलं. आता माझं तुम्ही ऐकून घ्यायचं. कोर्टात दोन्ही बाजू जज ऐकून घेतात. कल्पना असेलच ना तुम्हाला, कारण तुम्ही खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करण्याचं काम करता. ॲडव्होकेट चक्रधर चक्रावून गेले होते. ते खांबासारखे उभे होते. त्यांना असं बोलणारा भेटेल असं वाटलंच नव्हतं. त्यांचा अंदाज होता, दम दिला, खडसावलं की घाबरून जाईल, गयावया करेल. ॲडव्होकेट चक्रधर, एकतर मी तुमच्या मुलीच्या म्हणजे मंजुश्रीच्या मागे लागलोय, तिला फसवतोय, असा काहीतरी तुमचा गैरसमज झालेला आहे. काही असू दे रे, मंजूशी बोलताना जरी आढळलास ना तरी तुमच्याकडे काय माणसं मारायचा परवाना आहे का? नाही ना? हे बघा, माझं काय कराल ते नंतर. पहिलं माझं ऐकून घ्या. मी तुमच्या एकुलत्या एका कन्येला ओळखत सुद्धा नव्हतो. ती स्वतः इथे आली, माझी माहिती घेतली. आम्ही कसलीही स्वप्न पाहिली नाहीत, आणाभाका घेतलेल्या नाहीत. समाजसेवा करणारी वधू पाहिजे या एका जाहिरातीनं ती आली होती बास. तुम्ही जे आरोप करताय ते पूर्णपणे निराधार आहेत. मला ते मान्य नाहीत. उलट मी तिला स्पष्ट सांगितलंय की तुझ्या मातापित्याची तयारी असेल तर. नाही, अजिबात नाही. विहिरीत ढकलीन, पण समाजसेवा करणाऱ्या माणसाशी लग्न नाही करू देणार. जखमेवरची खपली काढल्यानं ज्या अधिक वेदना होतात, आता श्रीधर स्वतःला सावरू शकला नाही. ॲडव्होकेट चक्रधर गलांडे, मी MBA आहे. मार्केटिंगमध्ये बाप आहे. केवळ माझ्या सल्ल्यासाठी मोठमोठे व्यावसायिक लाखो रुपये मोजतात. मनात आणीन तर महिन्याला 10 वकील मी खरेदी करू शकतो. श्रीधर, बोलणं नाही झालेलं माझं. हे घर माझं आहे. तुमच्या घरी येऊन मी बोलत नाही, त्यामुळे आवाज वाढवायचं कारण नाही. समाजसेवेची तुम्ही एवढी टिंगल करताय तर जरा भूतकाळ बघा. काय अवस्था होती हो या देशाची? आगरकर, टिळक, महात्मा गांधी, ज्योतिराव फुल्यांपासून गावोगावच्या कार्यकर्त्यांनी निस्वार्थपणे समाजसेवा केली. म्हणूनच अज्ञान, अंधश्रद्धा, पारतंत्र्य यातून समाजमुक्त झाला. हे कसं विसरताय? याला त्याला पैसा हवाय. समाजसेवा राहिली पाहिजे, आपण पुढे गेलो पाहिजे, हे ध्येय आहे ना तुमचं? ॲडव्होकेट गलांडे, स्वतःसाठी जगण्यासाठी तुम्ही जन्माला आलेत. सुरक्षित कुंपण आणि जग खरेदीची ईर्ष्या हे तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. तुमच्या मुलीनंही तसंच जगावं अशी तुमची इच्छा आहे. का असू नये? बरोबर आहे, का असू नये? अशी परिस्थिती राहिली, काही मागे राहिले तर आपण पुढं गेल्याचा आनंद मिळवणार आहोत. मागे आहेत त्यांना अंधश्रद्धेत ठेवा, अज्ञानात ठेवा, जुन्या परंपरेचे दास बनवा, त्यांच्या खांद्यावर तुमच्या पालख्या मिरवा. जा जा, तुम्ही जा. तुमची मुलगी सुखात राहू द्या. सोन्याचा पिंजरा तिच्यासाठी तयार आहे, सांगा तिला. ॲडव्होकेट चक्रधर गलांडे सुखावले, निघाले. थांबा थांबा गलांडे, थांबा. कायदे पंडित आहात म्हणून सांगतोय. तुमच्या मुलीने जर आग्रह धरला तर तुमचा जावई होण्याचा सन्मान मी स्वीकारणार आहे. मग तुमच्यातला खलनायक कितीही रावणापोटी जन्माला आलेला असला तरी माझ्यातलं रामसामर्थ्य कमी पडणार नाहीये. श्रीधर, मुलगी सज्ञान आहे, नाही का? कायद्याने तुम्ही माझं काही करू शकणार नाही. जाऊ शकता. आपण आपल्या मुलीला दावं लावा, पिंजऱ्यात ठेवा, नाही तर बंगलीत हवेलीत कोंडून ठेवा. हां? ॲडव्होकेट चक्रधर गलांडे बाहेर पडले ते खुशीतच. पण ती खुशी फार दिवस नाही टिकली. ॲडव्होकेट चक्रधर गलांडे आपल्या पराक्रमाचे गोडवे पुन्हा पुन्हा राधाला ऐकवत होते. विशेष करून पुरुष आपल्या पत्नीला पराक्रमाचे रंगवून
गोडवे गाण्यात, त्या गोष्टी सांगण्यात पटाईत असतात. त्यांना असं भासवायचं असतं की तू माझ्याशी लग्न केलंयस. ते एका कर्तबगार, शूर, धाडसी, हुशार आणि चतुर माणसाशी लग्न केलंयस. हा बोलण्याचा, सांगण्याचा रोग सरळ होता. मी श्रीधरला असा घेतला, त्याला असा बोललो, त्याला सोडतो का काय? शेवटी मी वकील आहे. बोलण्यात मी कोणाला ऐकणार आहे का? केला युक्तिवाद, त्याच्या बापाशी सुद्धा. घाबरला, गयावया केली. दिला सोडून, नाही तर त्याला तोडावला असता. नवऱ्याच्या या रोजच्या रतिबानं राधा बिचारी सुखावली होती. मनोमन ती नवऱ्याला दिवसातनं 10 वेळा हात जोडत होती, कौतुक करत होती. नाजूक विषयातून सुटल्याचा आनंद झाला होता. आनंद झाला होता. आत्ताही ॲडव्होकेट चक्रधर गलांडे आपल्या कर्तबगारीचे पोवाडे गात होते आणि हातात बॅग घेऊन मंजुश्री पुढे उभी राहिली. पप्पा, मम्मी, बॅग पहा. बॅगेत एकही पैसा नाही आहे. एक ड्रेस आहे. तो माझ्या मावशीने मला माझ्या वाढदिवसाच्या निमित्त दिलेली भेट आहे. माझ्या अंगावरचा सलवार कुर्ता माझ्या मैत्रिणीने शिवला आहे. तुमच्या कमाईचा एकही दागदागिना, कपडा लत्ता मी घेतलेला नाही. दोघेही तिच्याकडे डोळे फाडून पाहायला लागले. मी निघाली आहे. अत्यंत शांतपणे मंजुश्री बोलली. विचारांतीचे बोल शांततेनं बोलले जातात. कुठे निघाली आहेस? ॲडव्होकेट चक्रधरांच्या शब्दांना धार होती. श्रीधरकडे. कोण हा श्रीधर? ॲडव्होकेट चक्रधरांनी मुद्दाम वेळ पांघरला. मला वाटतं पप्पा, ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. श्रीधरच्या घरी तुम्ही पिता म्हणून गेला होतात, पण वागलात गुंडासारखे. त्यामुळे श्रीधर तुम्हाला नाही आठवणार. ॲडव्होकेट चक्रधर गोंधळून गेले. काय बोलावं ते त्यांना सुचेना. तेवढ्यात राधा बोलली, अगं बेटा, तुझ्या भल्यासाठी गेले होते. बरोबर आहे ना. मुलीच्या भल्यासाठी बाप गेला होता, पण वागला गुंडासारखा. मंजुश्री. मम्मी, अगं आजवर मंजू म्हणायचीस तुम्हाला. आज एकदम मंजुश्री. मग तू यांना गुंड म्हटलं ते चालतं? अगं हे तू त्यांना विचार ना, कसे वागले ते. मला अंधारात ठेवून गेले, कारण मी तुमचं ऐकणारच नव्हते. बरं, गेलात ते गेलात आणि दमदाटी करून आलात. अगं पण शेवटी हे सगळं तुझ्या भविष्यासाठीच ना. भविष्य? स्वतःचं भविष्य स्वतःच्या हातात नसतं. जन्म दिला याचा अर्थ मुलांच्या भविष्याची मक्तेदारी आईवडिलांची असते असं नाही. तुम्ही माझ्या भविष्याचा काय विचार करणार? माझे विचार वेगळे, माझा पिंड वेगळा, माझं कार्य वेगळं. मंजू, फार बोलायला लागलीस. तुमच्याचमुळे. मी श्रीधरला स्वतःहून भेटले होते आणि तुम्हाला मी हे सांगितलं होतं. मी काही तुम्हाला अंधारात ठेवलं नव्हतं, पण तुम्ही मला अंधारात ठेवलं. गेलात, वाईट वागलात, फार वाईट वागलात. हे बघ मंजू, झालं गेलं विसरून जाऊ आणि वाहणारी जखम घेऊन आयुष्यभर जगू, असंच ना. मला ते शक्य नाही आहे. यापूर्वी श्रीधर बरोबर राहायचा निर्णय केला नव्हता. हो नाही या सीमेवर होते मी, पण तुम्ही मला होच्या कोर्टात स्वतःहून ढकललंय आणि आता माझा निर्णय झालाय. पश्चात्ताप होईल तुला. तुम्हाला नाही दोष देणार. याचा अर्थ? मी निघाली आहे. अगं मंजू, मग भावनेचे बंध केव्हाच तुटलेत. मी स्वतःहून माझा मार्ग निवडलाय. या घराची पायरी चढू देणार नाही मी. माझं घर उभं राहिलं तर मी तुमचं सुस्वागतमच करीन. मंजुश्री पप्पांच्या पायाजवळ वाकली. त्यांनी तोंड फिरवलं. राधाची स्थिती वेड्यासारखी झाली होती. आईचं हृदय वाहत होतं. डोळ्याच्या धारा थांबत नव्हत्या. मंजुश्री तिच्या पायाजवळ वाकली तेव्हा तिने तिला छातीशी कवटाळलं. हंबरडा ओठाआड नाही कोंडू शकली ती. मंजुश्री, तू असं घर सोडून यायला नको होतंस. श्रीधरचं वाक्य मंजुश्रीला खटकलं. खरं तर त्याला केवढा आनंद व्हायला हवा होता. हे बघ, आपण समाजाचे घटक असतो. आपल्यासारख्या अनेकांच्या सहभागानं समाज तयार होतो.
या समाजाची काही वैशिष्ट्ये असतात, परंपरा असतात, नीती नियम असतात. श्रीधर आणखीन पुढे बोलत राहिला असता, पण ही वेळ बोलण्याची नव्हती, आधाराची होती, प्रेमानं स्वागताची होती. तू बोलतच राहणार आहेस का? ती मध्येच म्हणाली. हे बघ, काही काही गोष्टी त्या त्या वेळीच सांगाव्या लागतात. मी आत्ता त्या मानसिकतेत नाही आहे. बस. तो थंडपणे म्हणाला. मंजुश्रीला त्याच्या वागण्याचं आश्चर्य वाटलं. दुसरा कोणी असता तर त्यांनी कडकडून मिठी मारून तिचं स्वागत केलं असतं, सर्वांग चुंबत राहिला असता, सगळं अवकाश कवेत आल्यानं बेहोश झाला असता. मंजुश्री शेजारी बॅग ठेवून खुर्चीवर बसली. हे बघ मंजुश्री, समाजाच्या परंपरा मोडल्या तर समाजात चर्चा होते. अनिष्ट प्रथा परंपरा आपण मोडण्यासाठी काम करणार आहोत, पण त्या हळुवारपणे. मी इथे येण्यात चूक केली का? लग्नाशिवाय आपण दोघं इथं एकत्र राहणं, लग्नाशिवाय मी इथे आले नसते तर माझं लग्न दुसऱ्याशी झालं असतं. हे बघ मंजू, जे तुम्हाला दम देतात ते संमती देणार आहेत का? अगं, आपण त्यांचं मन वळवायचा प्रयत्न करू. त्यांच्या दृष्टीनं समाजसेवा ही अभद्र घटना आहे. समाजसेवेचं व्रत माझ्यासाठी सोडणार आहात का? तो बोलला नाही. ती खंबीरपणे म्हणाली, मी इथे राहणार आहे. लग्न केव्हा करायचं, कुठल्या पद्धतीनं करायचं हे तुझं तू ठरव. श्रीधर काही बोलला नाही. त्याने आपलं भराभरा आटोपलं. बाहेर निघताना म्हणाला, मला कामाला गेलं पाहिजे. आज साहित्य आहे. तू स्वयंपाक कर, जेवून घे. मी 7 येतो. आणि घाईघाईत तो निघालाही. आज गेलंच पाहिजे का? हो, गेलं पाहिजे. नियमाप्रमाणे गेलं पाहिजे. रजेचा अर्ज दिलेला नाही आहे आणि आज महत्त्वाची मीटिंग आहे, मला गेलंच पाहिजे. तो बाहेर पडला, मोटरसायकलवर बसला, निघून गेला. मंजुश्री मटकन खुर्चीत बसली. दोन्ही तळव्यांनी तोंड झाकलं, उगाच चेहरा चोळला. डोळे मिटून बराच वेळ खुर्चीवर रेलून बसली. ती बसली म्हणून विचार शांत बसले नव्हते, मन शांत बसलेलं नव्हतं. उलट माणूस शांत असतो तेव्हा मन वारेमाप पळत असतं, खिदळत असतं, वाकुल्या दाखवत असतं. त्यावेळी ते नको नको ते बघतं. मंजुश्री शांत बसली, मन विचारात गुंतलं होतं. कोण हा श्रीधर? माणसासारखा माणूस. ओळख नाही, त्याच्याविषयी ऐकून माहिती नाही, आपल्याकडे बघतही नाही नीट. कसा काळजात बसला त्याला काही कारण नाही. बरं, आता आपण त्याच्या चरणी आलो तर हा बहादर गेला. आपलं चुकलं तर नाही ना? चूक लवकर लक्षात येत नाही. त्या क्षणी चूक लक्षात आली तर दुरुस्त करायला संधी असते. अजूनही संधी आहे. लग्न झालेलं नाही, स्पर्श नाही, स्वप्न नाहीत. अजूनही परत फिरता येईल. काय अवघड काय आहे? कदाचित पप्पा चिडतील, रागवतील. मम्मी रागवणं शक्य आहे का? आईच्या न्यायालयात सगळ्या गुन्ह्यांना माफी असते. दिलं घर नाहीत तोवर व्यालं घर सोडू नये माणसानं. मुलींनी तर मुळीच नाही, तरुण मुलींनी तर नाहीच नाही. फार मोठी चूक करून बसलोय. जन्म दिला, पालन पोषण केलं, शब्द दिले, विचार दिले, ज्ञान दिलं, त्यांनाच सोडून फार मोठी चूक केली. ज्या नाळेनं अन्न दिलं तीच नाळ तोडून आपण निघालोय. तारुण्य. या वयात मागचा पुढचा विचार नसतोस का? निर्णय घेण्यात घाई होते का? माणसं ओळखण्यात चूक होते का? 20-21 वर्ष साथ सोबत करणारे आई वडील एवढे परके होतात का? आणि काही अल्पकाळात सर्वस्व अर्पण करून आपण दुसऱ्याचे होतो का? मंजुश्रीचं डोकं ठणकत होतं. फार मोठी चूक झाल्याची जाणीव झाली होती. पायरी सोडताना आणि त्यापूर्वीचे सगळे तिचे शब्द तिला आठवत होते. किती कृतघ्नपणे वागले. खेद झाला होता. खरं तर खेद करण्याची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी चौफेर विचार झाला पाहिजे, पण अंध माणसांना दिसत नाही. डोक्यात एकच असतं, माझंच खरं. डोळ्यातल्या पाण्याला बांध घालता येत नाही. ते केव्हाच गालावर उघळले होते. त्या पाण्यात मायेची ममता होती, वात्सल्य होतं.
आता या अश्रूंचा सन्मान राखणं एवढाच उपाय होता. चूक कोणाकडनं होत नाही. चुकतो तो माणूस, चुकत नाही तो देव. देव होणं शक्य नाही, पण चूक दुरुस्त करून माणसातला माणूस होण्याचा हक्क प्रत्येकाला असतो. नाही, ती नैतिक जबाबदारी असते. मंजुश्रीला आता पश्चात्ताप झाला होता. पश्चात्तापा इतकी मोठी शिक्षा जगाच्या न्यायालयात नाही. आधी होरपळून स्वतःचं अस्तित्वच तिला जाळून घ्यायचं नव्हतं. ती उठली, निर्णयानं उठली. निर्णयाला पर्याय नव्हता. विश्वासाला लागलेल्या डागाची वेदना फार मोठी असते. ती वेदना नुकतीच आली. तशी तर ती श्रीधरकडे नुकतीच आली होती. तिचं सहर्ष स्वागत व्हायला हवं होतं. पण आल्या आल्या प्रश्नात टाकणारा प्रश्न. हा प्रश्न भविष्याचा प्रश्न होण्याऐवजी त्या प्रश्नाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडणं शहाणपणाचं ठरणार होतं. शहाणपण माणसाला सतत सहकार्य करतं असं नाही ना. ती उठली, निघाली, कायमची रामराम करून निघाली. जिथं तिथं फुलं पाहिली, तिथे तिथे काटे काटे होते. आजवर भोपळीच्या काट्यांना घाबरणाऱ्याला बाभळी बोरीचे काटे बघून चक्कर आली तर नवल नव्हतं. मला वाऱ्यावर सोडून गेला. कसा म्हणाला? मला कामावर गेलं पाहिजे, समाजाच्या परंपरा मोडल्या तर चर्चा होते, लग्नाशिवाय एकत्र कसं राहायचं. ती तशा अवस्थेतही स्वतःशी हसली. प्रेमाची कदर नाही, त्यागाला किंमत नाही, फक्त समाजसेवा. मग मुंज्या राहा, कर समाजसेवा. जीवनात दुसरं काही नको. समाधान समाजसेवेत. मृत्यूनंतर थडगं, वर्षातून एक दिवस एक हार किंवा एक फूल, रडणारं कोणी नाही, वारसदार कोणी नाही. ती निघाली. सहजच तिचं लक्ष टेबलावरच्या फाईलवर पडलं. कसली फाईल? पुन्हा जिज्ञासा. या जिज्ञासेनं वैर केलं. पायपीट करत विक्षिप्त माणसाचा शोध घेत इथवर आली. काय मिळवलं हे पाहता हरवल्याचा आकडा मोठा ठरला. तरीही जिज्ञासा. जिज्ञासा ही शोधाची जननी असते. जिज्ञासा विचारांची जन्मदात्री असते. माणूस या जिज्ञासेत स्वतःचं जीवन सुखद करू शकतो. अनेक शोधांचं मातृत्व याच जिज्ञासेकडे जातं. तिने फाईलचं कव्हर उघडलं. पहिलं सर्टिफिकेट होतं MBAचं. फर्स्ट क्लास, विशेष योग्यता, युनिव्हर्सिटीत फर्स्ट. मेंदूची संवेदन केंद्र कामाला लागली. युनिव्हर्सिटीत फर्स्ट, विशेष योग्यता, बुद्धिवंत. खरंच बुद्धिवंत. हा माणूस विक्षिप्त नाही आहे. हा माणूस खरंच बुद्धिवंत आहे. तिने दुसरं पान उघडलं. बुद्धीचं तेज त्या पानावर होतं. ऑल इंडिया वक्तृत्व स्पर्धा, खुला गट, इंडियामध्ये फर्स्ट क्लास फर्स्ट. अनेक सर्टिफिकेट्स, प्रत्येक ठिकाणी श्रेणी पहिली, फर्स्ट क्लास. खरंच माणूस फर्स्ट क्लास होता. ती बसली. बुद्धिवंत माणसं विक्षिप्त असतात का? विचारी माणसांना स्वतःचा व्यवहार जमत नाही का? जगाचा संसार करणारी स्वतःचा संसार करू शकत नाहीत का? असामान्य माणसात व्यवहारी माणूस नसतोच का? लाखोंचा विचार करणारा आपल्या जवळच्या माणसाकडे लक्ष देऊ शकत नाही का? का? या चक्रव्यूहाला उत्तराचं मार्गच नाहीये का? आणि नसेल तर तो का नाहीये? ती स्वतःशी हसली. सर्वसामान्य माणसाचं जीवन केवळ स्वतःपुरतं मर्यादित असतं. असामान्य माणसं इतरांसाठी जन्माला येतात. मग त्यांना स्वचा विचार कसा असेल? तिचं लक्ष समोरच्या कपाटाकडे गेलं. मोठे मोठे ग्रंथ. कसले हे? कथा, कादंबऱ्या का संदर्भ ग्रंथ? जन्मा आली जिज्ञासा तिला त्या कपाटापर्यंत घेऊन आली. एक पुस्तक काढलं, महात्मा गांधी विचार दर्शन. दुसरं,
लोकमान्य टिळकांचं चरित्र. तिसरं, महात्मा फुलेंची जीवनयात्रा. चौथे, विवेकानंद. पाचवे, सुभाषचंद्र बोस. सगळे महात्मे कपाटात होते. या महात्म्यांच्या दुधावर श्रीधर पोसला जात होता. समाजसेवेचं बाळकडू यांनीच पाजलेलं असावं. असामान्य माणसाला खादी, पायजमा, शर्ट यांनीच परिधान केलेला असावा आणि समाजसेवेचा वसा दिलेला असावा. मोठा माणूस, खूप मोठा माणूस, माणसांच्या गर्दीतला मोठा माणूस, वेगळा माणूस. अशी माणसं खूप कमी. अशा माणसांवरच समाजाची प्रगती, व्यक्तिंचा विकास. महात्मा फुल्यांनी शाळा सुरू केल्या नसत्या तर, सावित्रीबाईंनी साथच दिली नसती तर, कस्तुरबांनी गांधीजींना वकिली करण्याचा आग्रहच धरला असता तर, जिजाऊंनी शिवरायांना मोगलांच्या पदरी नोकरीचा आग्रह धरला असता तर, तिला स्वतःचीच लाज वाटली, स्वतःचीच कीव आली. अमृत वृक्षाला आपण ओळखलं नाही, चंदनाचं झाड आपल्याला उमगलंच नाही. ती आवेशानं उठली, आत गेली. नवा उत्साह होता, नजरेत खरी दृष्टी होती. तिने किचनभर नजर फिरवली. वस्तू जिथल्या तिथं. स्वच्छता कौतुक करायला लावणारी. भूक नव्हती, पोटात अन्न नव्हतं, पोट समाधानानं भरलेलं. तरी तिने चहा करायचं ठरवलं. वस्तू हाताला मिळाल्या, चहा तयार झाला, घेतला, नवी तरतरी आली. आवराआवर करण्याची इच्छा झाली, पण तशी संधी नव्हती. घर स्वच्छ होतं, टापटीप होती. तिने स्वतःभोवतीच गिरकी घेतली आणि स्वतःशी गुणगुणत राहिली. श्रोते हो, जगन्नाथ शिंदे लिखित कवडसा या कादंबरीचा हा होता दुसरा भाग. तिसरा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.